गोलंदाज भावेश अद्यापर्यंत धावांचा विचार केला तर 30 वरती पोहोचलाय तो शेलू संघ. ओव्हर द विकेट ऑन साइडला वॉट स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय हा चेंडू बोहोपाडा गावातून आणावा लागेल. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर धावा आता प्रचंड वेगाने पुढे सरकत आहेत कारण जी यावेळेस आपण पाहतो आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. सलग सेकंड इन रो दुसरा धमाका. सलग लागोपाठचा तिसरा षटकार आल्यानंतर एक आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी देण्यात येईल. बंटी दादा मस्कर यांच्या वतीने ती ट्रॉफी मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर राज लानेला ती ट्रॉफी देऊन सन्मानित आपण केलं. परंतु पाहावं लागेल एक वेगळी संकल्पना आहे मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो धाबा धाव फलकामध्ये आता 42 42 धाबांचा प्रचंड ओघ तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल सर आपण पाहिल्यानंतर आजच्या दिवसामध्ये धावा भरपूर होत आहेत. ज्या ठिकाणी बदलापूरचे 2 स्थानिक संघ ई ग्रुपमधून खेळले राठोली बनाम आंबेशिव त्या मॅचमध्ये सुद्धा 70+ धावसंख्या आपण पाहिली. मागच्या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त क्रिकेट कासगाव संघाने पेश केला. 69 धावांचं त्या ठिकाणी आव्हान उभं करण्यात आलं होतं. गोलंदाज आपण पाहतोय सलग लागोपाठचा तिसरा षटकार येईल का आता हा प्रश्न आहे. गती कमी केली आहे आणि हा सुद्धा बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने परंतु तिथे झाली मिस्टेक. बॉल सीमा रेषा पार षटकार. थँक्यू. आणि या सन्मान आपण पाहतो याही खेळाडूला मिळालेले एक आकर्षक ट्रॉफी 70 स्पोर्ट्सचे सर्वा शशिकांत लोंगले यांच्या ठिकाणी आगमन झाले. या आपण लाल्या आपलं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी राजाराम मस्कर साहेबांच्या वतीने ती ट्रॉफी त्यांना देण्यात येईल. आज स्पर्धेमध्ये तुम्हाला धमाल राहुल सर पाहायला मिळणार आहे. धावा प्रचंड होत आहेत.